नमस्कार. हृदरोग असताना किंवा हृदयामध्ये काही त्रास झाला असताना ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो व बेसिक तपासण्या करून घेतो, मग त्यामध्ये ECG असेल, स्ट्रेस टेस्ट असेल, ट्रॉपाय टेस्ट असेल, 2D इको असेल, लास्टला एन्जिओग्राफी केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला एन्जिओप्लास्टी किंवा बायपास ही सर्जरी सजेस्ट केली जाते, तर प्रत्येक वेळेस ही सर्जरी करणं गरजेचं असतं का? तर नाही. प्रत्येक वेळेस सजेस्ट केलेली सर्जरीमध्ये एन्जिओप्लास्टी आणि बायपास करावीच लागते अशातला भाग नसतो. काही निवडक केसेसमध्ये की ज्याच्यामध्ये पेशंट स्टेबल असेल, ब्लॉकेजेस किती % आहेत, ते ब्लॉकेजेस कुठे आहेत, पेशंटची हिस्ट्री काय आहे, पेशंट डायबिटिक आहे की नॉन डायबिटिक आहे, पेशंटच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला हा त्रास होता का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून किलेशन आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटने डेफिनेटली एन्जिओप्लास्टी आणि बायपास ही अवॉइड करता येते. तर असेच आमच्या एका पेशंट की जे RCAमध्ये म्हणजे राईट कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज होते. त्यांना सकाळी घाम यायचा, चालल्यावर थोडीशी दम लागायची, धाप लागायची, श्वास घ्यायला त्रास यायचा. त्यांना किलेशन आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटने पूर्ण रिलीफ भेटलेला आहे. ते पूर्ण आत्ता सध्या त्यांचे सगळे सिम्पटम्स कमी झालेले आहेत. ते आपलं नॉर्मल आयुष्य जगू शकत आहेत. पुढे ब्लॉकेजेस होणार नाहीत याची इत्यंभूत काळजी आपल्या ट्रीटमेंटने घेतलेली आहे. चला तर मग आपण त्यांच्याच तोंडातून त्यांचे अनुभव ऐकूया. धन्यवाद. नमस्कार, मी स्वप्ना आंबेकर, चिंचवडला राहते. मला एक 6 महिन्यापासनं थोडा रात्री झोपेमध्ये घाम येणं किंवा श्वास घेताना त्रास होतोय, असं घुसमटल्यासारखं होणं. म्हणजे ॲक्च्युअल थंडी होती तेव्हा, पण तरी असं होत होतं. तर मी आमच्या फॅमिली डॉक्टरना दाखवलं. त्यांनी ECG काढला, तो बरोबर येत नव्हता. माझ्या डोळ्याचंही ऑपरेशन होतं, त्यामुळे त्यांनी मला सल्ला दिला की आपण एकदा CT एन्जिओ करून बघूया. तर आम्ही आदित्य बिर्लामध्ये ते केलं आणि त्याच्यात मला एका वेळेला 85% ब्लॉकेज होतं आणि 2 यांना 50-55% असं ब्लॉकेज होतं. तर माझ्या मिस्टरांचा पण असा ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना बरं वाटावं या दृष्टीने हे किलेशन हा प्रकार आम्ही डॉक्टर दुर्गे यांच्याकडनं करून घेतला होता आणि ते उत्तम ठणठणीत बरे झाले, छान चालतात वगैरे. त्यांचंही वय 72 आहे आणि माझंही आता 65 वय आहे आणि मला हा त्रास व्हायला लागला म्हणून मी दाखवलं आणि आता आम्ही ऑपरेशन न करता दुर्गे डॉक्टरांकडनं हे किलेशन ही ट्रीटमेंट घेतली. मी 1.5 महिन्यात त्यांची ट्रीटमेंट घेते आणि मी आता 15 दिवसापासून चांगली म्हणजे त्यात केलं सुरू तेव्हापासूनच चालायला लागले, पण आता 15 दिवसापूर्वीपासून मी अगदी 1 तास व्यवस्थित चालते आहे. त्याच्यानंतर बागेमधले जे व्यायामाचे प्रकार आहेत ते सगळे करते, प्राणायाम वगैरे करते आणि मला श्वास आता छान घेता येते. मला झोपेत काही घाम येत नाही आहे किंवा मला काहीही असं अनकम्फर्टेबल काही वाटत नाही. इतकं मस्त वाटतं, म्हणजे मी पहिली होते तशी झाली आहे असंच फिलिंग आलेलं आहे. तर जर कोणाला असा काही त्रास होत असेल तर जरूर ही ट्रीटमेंट डॉक्टर दुर्गे यांच्याकडनं घ्यायला अगदी 100% हरकत नाही.